नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. आजचा दिवस कसा उजाडलाय बघा. आज टीव्ही वरती एक बातमी सारखी दाखवली जाते. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री म्हणतात की पाकिस्तानचा वापर टॉयलेट पेपर पेक्षा सुद्धा वाईट तऱ्हेने केला जातोय. हे विधान त्यांनी असं तसंच इथे तिथे केलेलं नाहीये, तर त्यांच्या संसदेत उभं राहून केलेलं आहे. म्हणून त्याला जास्त महत्व आहे. याचाच अर्थ असा मित्रांनो, की दिसतं तसं नसतं. अगदी गेल्याच आठवड्यामध्ये मी विचार करत होते, की पाकिस्तान आणि अमेरिकेची आपण समजून चाललेलो आहोत, की अत्यंत घट्ट मैत्री आहे. बरोबर आहे ना? की कुठेही आजच्या घडीला जर का आपण बघितलं, की भारत आणि अमेरिका ह्यांच्या संबंधामध्ये कुठे काही वाईट बातमी आली, की पाकिस्तान कसा हर्षोल्लास अगदी तिकडे चाललेला असतो आणि आपण कसे अमेरिकेच्या जवळ आहोत. आम्ही इतके पैसे खर्च केले, 10 कुठल्या एजन्सीज नेमल्या आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीमला आपण कसं मुठीत धरलेलं आहे. ह्याच्या चविष्ट बातम्या सांगण्यामध्ये हे पाकिस्तानी लोक मशगूल असतात. त्यांचा मीडिया असेल, त्यांचे पत्रकार असतील, सगळे आपल्याला सांगत असतात, की बघा आमची कशी मैत्री अमेरिकेशी घट्ट मैत्री झालेली आहे. दोस्ती बळकट आहे. आणि आपणही ऐकतो नेहमी, की अमेरिकेने इतके मिलियन्स ऑफ डॉलर्स पाकिस्तानला दिले कशासाठी? तर त्यांची विमानं दुरुस्त करण्यासाठी दिले. आता हे पाकिस्तान त्यांना ते पैसे परत कधी करणार ह्याचं नाव नाही. आणि मग आपल्या मनामध्ये शंका येते, की खरोखरच अमेरिका पाकिस्तानला एवढी मदत का करतोय? आणि ह्यांची जी मैत्री आहे, ही मैत्री इतकी घट्ट तर आहे. मग हे आसिफ असं का सांगतायत पाकिस्तानच्या संसदेमध्ये, की आमचा वापर हा टॉयलेट पेपर सारखा केला जातोय पुसण्यासाठी. थोडक्यात सांगायचं झालं तर. पण त्याचा जेव्हा मी मागोवा घेत गेले, तेव्हा एका मागून एक असे दुवे मिळत गेले. त्या दुव्यांपैकी एक दुवा आज मला तुमच्याशी बोलायचा आहे. उरलेले जे दुवे आहेत त्याच्यावर पण कधी ना कधीतरी बोलू. पण हा महत्वाचा दुवा आहे, कारण त्याच्यामध्ये थेट भारत जोडला गेलेला आहे असं आपल्याला दिसतं. आता कल्पना करा तुम्ही, की थोडंसं मागे नेते तुम्हाला. डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली कारकीर्द आठवा. या कारकिर्दीमध्ये ट्रम्प यांनी एक निर्णय घेतला, की अफगाणिस्तानची सत्ता आता तालिबानांच्या हाती सोपवा आणि अमेरिकन सैन्य माघारी आणा. हे कशासाठी केलं? तर ट्रम्प यांचं म्हणणं होतं, की आमचा सैन्य तिकडे डिप्लॉय झालंय, विनाकारण खर्च होतोय. त्यातून हाती काहीच लागत नाहीये. अमेरिकेला काय मिळतंय त्याच्यातून? इतकी वर्ष झाली म्हणजे 2001 सालापासून सैन्य तिथे पडलेलंच आहे. ते कधी ना कधी माघारी तर बोलवायला पाहिजे. नाहीतर ही कहाणी अशीच चालू राहणार. याशिवाय अफगाणिस्तानमध्ये इतके वेगवेगळे दहशतवादी गट तयार झालेले होते आणि हे दहशतवादी अमेरिकनांवर हल्ले करत होते आणि त्यांना बेजार करत होते. या परिस्थितीला पूर्णविराम द्यायचा म्हणून ट्रम्पनी तो निर्णय घेतला आणि वाटाघाटीसाठी क्षेत्र ठरवलं दोहा. कतारची राजधानी दोहा. दोहा का निवडली गेली? कारण दोहामध्ये तालिबानांचं ऑफिस होतं. पहिल्यापासून होतं ऑफिस. म्हणजे तत्कालीन अफगाणिस्तानची राजवट जी होती ती तालिबानांची नव्हती, लक्षात घ्या. आधी करझाई, मग ते अब्दुल गनी वगैरे सगळे तो काळ तुम्हाला आठवेल. तेव्हा तालिबान सत्तेमध्ये बिलकुल नव्हते. त्यावेळी ते राजरोसपणे पाकिस्तानात फिरत होते. आणि अशा तालिबानांना दोहामध्ये आपलं ऑफिस उघडू द्यायला कतारनी परवानगी दिलेली होती. तेव्हा दोहा हे योग्य स्थान होतं अशा वाटाघाटींसाठी. पण मग तालिबानांनी एक अट घातली, की आमचे जे सगळे मोठे-मोठे नेते पाकिस्तानच्या तुरुंगामध्ये खितपत पडलेत, त्यांना सोडवा आधी. कारण वाटाघाटी करायच्या तर ते लागतील आम्हाला इथे. यानंतर पाकिस्तानला पिचक्या देऊन अमेरिकेने ते नेते जे आहेत तेही दोहा इथे नेले. वाटाघाटींचं गुऱ्हाळ चाललेलं होतं. नेमकं अमेरिका कशी मागे येणार? तालिबान तिथे काय करणार? अमेरिकेला नेमकं काय करू पाहिजे? याच्या चर्चेच्या फेऱ्या चाललेल्या होत्या. त्या फेऱ्यांमध्ये पाकिस्तान असायचा, कतार होता, अफगाणिस्तान होता. अफगाणिस्तान म्हणजे तालिबान होते. त्यांचं तत्कालीन जे राजवट होतं त्यांचा कुठलाही प्रतिनिधी तिथे उपस्थित नव्हता.
चीन कधी असायचा आणि रशिया सुद्धा असायचा, पण भारताला खड्यासारखा बाजूला ठेवलेला होता. आणि तेव्हा आपल्याला वाटायचं की इतका महत्वाचा हा प्रश्न आहे, भारताच्या सुरक्षेशी निगडीत आहे आणि तरी आम्हाला तिथे प्रवेश सुद्धा नाही. असो, पण ट्रम्प यांची कारकीर्द संपली, त्या वाटाघाटी ज्या आहेत त्या पूर्णत्वाला गेल्याचं काही आपण कधी ऐकलेलं नव्हतं. मात्र नव्याने राष्ट्राध्यक्ष झालेल्या जो बायडेन यांनी एक निर्णय घेतला, जे काही ठरलेलं आहे ते आता कार्यवाही करायची आणि त्यानुसार त्यांनी जुलैच्या आसपास सत्तेवर आल्यानंतर सुरुवातीलाच आपलं सैन्य मागे घेण्यासाठी म्हणून डेडलाईन दिली आणि त्या डेडलाईनच्या आधी अमेरिकेचे जे काही तिथे सैनिक होते त्यांना सुखरूप अमेरिकेमध्ये परत नेलं गेलं. अमेरिकेने हा विचार केला नाही की म्हणजे काही बिलियन डॉलर्सचे शस्त्रसाठा तिथे सोडला, सिस्टीम सोडल्या, अख्खा जे तळच्या तळ तयार केलेले होते, बागराम सारखा अत्यंत आधुनिक तळ, तो देखील तालिबानांसाठी सोडून दिला गेला आणि अमेरिकेने पोबारा केला तिकडून. त्याच्यावरती भरपूर टीका झाली की हे अशा पद्धतीने का सोडून आले. ती गोष्ट सोडून द्या आता, कारण ती गोष्ट झालेली आहे. पण दुसरी एक गोष्ट होती की अफगाणिस्तानमध्ये इतकी वर्ष युद्ध 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 ह्याच्या पलीकडे काही घडलेलंच नाहीये त्या देशामध्ये. त्यांना उत्पन्नाचा काही स्रोत नव्हता. तेव्हा अमेरिकेने एक आश्वासन दिलेलं होतं की अमुक इतके मिलियन डॉलर्स तुम्हाला दर आठवड्याला दर महिन्याला मिळतील. काहीतरी 50 मिलियन डॉलर त्यांना मिळून जातात त्याच्यामध्ये. त्याच्यात तुम्ही तो देश चालवा. त्या पलीकडे अमेरिकेचं त्याच्याशी काही सोयरसुतक नाही. अशा तऱ्हेने त्या काळापासून म्हणजे ते गेले तेव्हापासून तालिबानांनी सत्ता हातात घेतली आणि तो देश चालवलेला आहे. पण कल्पना करा तुम्ही की त्यानंतर परिस्थिती कशी झपाट्याने बदलत गेली. म्हणजे आपण असं तेव्हा नुसतं म्हणत होतो की हा सगळा शस्त्रसाठा आहे ना, तो चीनचा मुकाबला करण्यासाठी म्हणून कदाचित अमेरिकेने तिथे सोडला असेल. चीनचा मुकाबला करायचा तर तालिबान कधी चीनमध्ये घुसलेले तुम्ही बघितलेत का? कधीच नाही. बातमी तर कधीच नाही आली. ते तालिबान घुसत कुठे होते? ते घुसत होते पाकिस्तानामध्ये. ते डिक्लेअर काय करत होते? आम्हाला ड्युरँड लाईन मान्य नाही. मग अफगाण तालिबान आणि पाकिस्तान तालिबान हे मिळून पाकिस्तानला बेजार करत होते आणि पाकिस्तान सतत ओरडत होता की तुम्ही पाकिस्तानी तालिबानला थारा देऊ नका तुमच्या देशामध्ये. अफगाण तालिबान म्हणायचे की अखंड जो आम्ही जिहाद केला, रशियाच्या विरोधामध्ये जी लढाई दिली, त्याच्यामध्ये हे आमच्या सोबत होते. त्यांना आज आम्ही सोडू शकणार नाही. ती आमची नीती नाही. ते आमचे मित्र आहेत. त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार नाही. आणि ते पाकिस्तानी तालिबान जे आहेत, ते आजच्या पाकिस्तानला बेजार करताना आपण बघतोय. खैबर पख्तूनवा असेल किंवा ड्युरँड लाईनच्या आसपासचा सगळा जो भूप्रदेश आहे, त्या भूप्रदेशामध्ये आज पाकिस्तानची अधिसत्ता चालत नाही, अशी परिस्थिती आलेली आहे. केवळ 4 ते 5 वर्षामध्ये. म्हणजे बायडेन यांची कारकीर्द संपली, आता डोनाल्ड ट्रम्प आलेले आहेत. एक 5 वर्ष धरू आपण त्याच्यासाठी. पण चित्र कसं पालटलंय बघा. पाकिस्तानला उसंत नाहीये. उसंत नाहीये. त्यांच्या पाठीमध्ये सुरा खुपसायला तालिबान का तयार झाले? कारण ते म्हणतात की आमचा विश्वासघात पाकिस्ताननेच केला. आमची माणसं जी पकडून दिली, ती पाकिस्तानने पकडून दिली. उसामा बिन लादेनला विश्वासघातांनी मारण्यासाठी मदत पाकिस्तानने केली. तेव्हा हा प्रश्न पहिला सोडवा. हा साप आहे, त्याला आम्ही ठेचणार, असं तालिबान म्हणतायत. असा तुमचा आणि माझा समज आहे मित्रांनो. पण ते जे तालिबान बोलतायत ना, आणि ते एक प्रकारे तुम्ही बघा की अमेरिकेचा सर्वात विश्वासू जोडीदार म्हणून आज पाकिस्तान मिरवतोय भारतीय उपखंडामध्ये. स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप म्हणून गमजा करतोय. आम्हाला अमेरिकेने अमुक दिलं, तमुक दिलं. आम्ही अमेरिकेला कसे क्रिटिकल मिनरल्स दिले. ट्रम्प बरोबर ते काय तुमचं क्रिप्टोचा डील केला त्यांच्या खाजगी कंपनीशी. सगळ्या बातम्या आपण बघतो. बातम्या काय आपल्या नजरेसमोरून गेल्या नाहीत असं नाहीये. तेव्हा हे इतकं जे गुळपीट जमलेलं आहे अमेरिकेचं, ते जर का असेल तर ती अमेरिका तालिबानला सांगत का नाही की तुम्ही पाकिस्तानवर हल्ले करू नका म्हणून. तो आमचा स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे.
तुम्ही म्हणाल अमेरिकेने का सांगावं, तालिबान थोडीच त्यांचं ऐकणार आहे. अहो त्यांनी ऐकलं नाही तर ते दर महिन्याचे जे काय $50 मिलियन आहेत ते त्यांना मिळतील का? आणि ते मिळाले नाही तर ते तालिबान राज्य कसं करणार आहेत तिकडे? विचार करा. ज्या कतारमध्ये तालिबानांनी आपलं ऑफिस उघडून ठेवलेलं होतं, त्या कतारशी त्यांचे संबंध किती सुरळीत आहेत याचा विचार करा. आणि मग तो कतार जो आहे ना, तो देखील पाकिस्तानचा मित्र असल्यासारखा वागतो. पण तो तालिबानांना काही सांगत नाही, की बाबा तुम्ही पाकिस्तानशी शत्रुत्व घेऊ नका. अखेर हा काय तो उम्मा आहे आणि त्या उम्मामध्ये पाकिस्तान पण आहे. वगैरे, वगैरे तात्विक चर्चा का होत नाहीये? आता जर का असं आपण म्हटलं, की अखेर पाकिस्तानचा प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून, निकालात काढण्यासाठी म्हणून अमेरिकेने तालिबानला सत्तेवरती आणलं, तर ते चुकीचं ठरेल का? मग ज्याला अमेरिका आपली स्ट्रॅटेजिक पार्टनर असल्यासारखी मिरवून दाखवते, तो स्वतः आपली पट्टराणी असल्यासारखा, आपण अमेरिकेची पट्टराणी असल्यासारखा वावरतो. त्याला मुळात संपवायची गरज का? कारण अमेरिकेला एक माहिती आहे, की जर का सरतेशेवटी डाव टाकला ना, फासे टाकले आणि येस ऑर नो असं उत्तर द्यायचं असेल, तर पाकिस्तान चीन सोबत जाईल. तो अमेरिकेसोबत जाऊ शकणार नाही. त्यांची रिलेशन्स तशी आहेत. आजच्या घडीला पाकिस्तानला शस्त्रसामग्री अमेरिका देत नाही. ती देतंय कोण? चीन देतोय. त्यांना टेक्नॉलॉजिकल गायडन्स त्यांनी चीनकडून घेतलेला आहे. चीननी असे 2-3 कुत्रे उभे केलेले आहेत. एक आहे पाकिस्तान, दुसरा आहे नॉर्थ कोरिया. जे दोघे जगामध्ये वारंवार अण्वस्त्र वापरू म्हणून धमक्या देताना आपल्याला दिसतात. जिथे चीनला धमक्या द्यायच्या नाहीये, त्या धमक्या ते ह्या 2 कुत्र्यांकडून वधवून घेतात. इराण तसा कुत्रा आहे असं मी म्हणत नाही. पण इराण सुद्धा चीनच्या बऱ्यापैकी कयाद आहे. तेव्हा एक वेळ तुम्हाला आठवत असेल, इराणचं खच्चीकरण करायचं तर मुळात हमास, हुदी आणि हिजबुल्ला यांचा नायनाट करा. मग इराण खच्ची होतो. तसाच निर्णय चीनबाबत घेतला गेलेला आहे का? चीनची ही जी 3 कुत्री आहेत, त्या कुत्र्यांपैकी इराणचं खच्चीकरण झालं. पाकिस्तानचं तर आता शेवटच्या पर्वामध्ये असं आपण म्हणू, हे 2 महत्वाचे चीनचे हात आहेत, ते कापले गेलेले आपल्याला दिसतात. तिसरा उरलेला आहे तो नॉर्थ कोरिया. त्याचं काय करायचं? तिथे त्यांना कोण मदत करतंय अमेरिकेला हे बघण्यासारखी गोष्ट असेल. याचाच अर्थ असा, की आपण जे समजतो, की अमेरिका हा पाकिस्तानचा जानी दोस्त आहे आणि तो पाकिस्तानला फार ममत्वाने वागवतो. हे आपलं कन्क्लुजन कदाचित चुकीचं असू शकतं आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब जर आज कोण करत असेल, तर ख्वाजा आसिफ पाकिस्तानच्या संसदेत उभे राहून आपल्याला सांगतायत, की पाकिस्तानचा वापर टॉयलेट पेपर सारखा अमेरिका करते. त्याचे धागेदोरे हे असे इथपर्यंत आहेत. इतरही त्याच्यामध्ये फॅक्टर आहेत आणि त्या फॅक्टरची चर्चा जी आहे, ती आपण दुसऱ्या कुठल्या व्हिडिओमध्ये जरूर करू. ही तुम्हाला विचारांना चालना देणारी गोष्ट आहे आणि तुम्ही देखील त्याच्यावरती विचार करू शकता, की पाकिस्तानचा दोस्त म्हणून पुढे आलेला कतार असेल, तुर्कस्तान असेल, सौदी असेल, हे नेमके वागतायत कसे? आणि पाकिस्तानसाठी ते काय करतायत? विचार करून बघा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करतो. आवडला असेल तर त्याला लाईक करा. चॅनेलला सबस्क्राईब करा. ही लिंक शेअर करा आणि सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या. नमस्कार.